जमिनीत जास्त ओलावा असल्यावर हळदीला ड्रिचिंग करायला पाहिजे की नाही? शेतकऱ्यांना वाटते की जास्त ओलावा असल्यावर जर हळदीला ड्रिचिंग केली तर त्याचे रिझल्ट चांगले येत असतात, परंतु मित्रांनो तसं नाही. कारण जास्त ओलावा जर का असेल तर मातीतील हवेची जागा हे पाण्याने पूर्ण भरून जाते आणि त्यामुळे पिकाला मुबलक ऑक्सिजन मिळत नाही. म्हणून आपण जी पण औषधी आपण ड्रिपद्वारे सोडतो ती डायरेक्ट आपल्या मुळाच्या कक्षेमध्ये जास्त वेळ न थांबता ते बेडच्या बाहेर निघून जाते आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. मुळाला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपण जे पण औषध देतो ते पिकाला अपटेक करणं कठीण जाते, म्हणून ती औषधी आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. म्हणून कोणत्याही शेतकऱ्यांनी जास्त जर का ओल असेल तर आपल्या हळदीला ड्रिचिंग करू नये. जर तुमचं पीक पिवळं पडत असेल तर एक सलाईन म्हणून आपण फवारणी करावी. फवारणीमध्ये आपण 15 लिटर पंपासाठी ईडीटीए फेरस 25 ग्राम, ईडीटीए झिंक 25 ग्राम आणि त्यासोबत चांगल्या कंपनीचं बायोस्टिम्युलंट 40 मिली घ्यावं, जेणेकरून आपलं पीक स्ट्रेसमध्ये जाणार नाही. कारण आपल्या मुळा जास्त पाऊस असल्यावर ब्लॉक होत असतात, त्याचा परिणाम आपल्या पिकावर दिसते, आपलं पीक हिरवं पडत असते. म्हणून तुमच्या हळदीमध्ये जर जास्त दिवस पाणी साचत असेल तर ड्रिपनं औषधी न सोडता आपण ही फवारणी घ्यावी. मित्रांनो, ही गोष्ट मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती की जास्त ओल असल्यावर कोणत्या शेतकऱ्यांनी ड्रिचिंग करायला नाही पाहिजे. धन्यवाद. गौरव जंगले, मनोज फर्टिलायझर.